जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, स्वाध्याय कार्यामध्ये एक भजन आहे. रे युवकांनो तुमच्या पुढती झुपेल अंबर धरती, तुम्हीच वारस नचिकेताचे, प्रल्हादाचे, बाळध्रुवाचे. तर तरुणापदी काय पाहिजे? तेजस्विता, तत्परता आणि कारुणता. आज तरुण त्याच्या जीवनाचा काही विकास करू शकतो. तर या यात्रेमध्ये जे कुस्त्यांचं आयोजन केलं जातं त्याचा हेतूच तो आहे का तरुणांनी काय केलं पाहिजे? आरोग्य सांभाळलं पाहिजे, शरीर सांभाळलं पाहिजे. तुमच्यापाशी जर आरोग्य असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणून आजचा तरुण व्यायामाकडं, आरोग्याचं दुर्लक्ष करू राहिला आहे. मग या कुस्तीच्या निमित्तानं तो काय करतो? शरीराची राखण करतो, शरीर सांभाळतो. आज मनुष्य देह दुर्लभ आहे, हा मिळत नाही. आणि आरोग्य, गोळ्या औषधं खाऊन आरोग्य मिळत नाही. म्हणून व्यायाम करा, कष्ट करा, काम करा, आईबापाची सेवा करा. आणि आपलं इतर बुवाबाबांच्या मागं न लागता आपलं जे कुळदैवत आहे त्या कुळदैवाची सेवा करा, कष्ट करा. फुकट मिळत नाही. जीवनात संकट येत राहतं. गीतेचा 2रा अध्याय वाचा. सुख दुःख समीकृत्वा तथा लाभो पराजय. जीवनात दुःख येणारच आहे. सुख आलं तर माजू नका, दुःख आलं तर भिवू नका. जीवनामध्ये सुख येणार आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, तसं सुख म्हणून बुवाबाबांच्या मागं लागू नका. अंगारे दुपारी घेऊ नका. कुळदैवताची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, निसर्गाची सेवा करा. झाडे लावा, झाडे जगवा आणि आरोग्य सांभाळा. हे जर पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.